मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांबरोबर मुंबईच्या दिशेला निघालेले आहेत आणि त्यांचा मुक्काम आज नवी मुंबईमध्ये होणार आहे। नवी मुंबईतील मराठा समन्वयक आणि आमदार शशिकांत शिंदे आहेत आपल्यावर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, नक्की कसं नियोजन असणार आहे आज रात्री आणि उद्या सकाळचं? आज पनवेलवरून मनोज जरांगे पाटलांचा हा वादळ लोक फार मोठ्या संख्येने इथे येणार आहेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्याचा नियोजन गेल्या नवी मुंबई मराठा समन्वयक आणि आम्ही सगळेजण व्यापारी माथाडी सगळेजण आम्ही करतोय। बाजार समिती वगैरे सगळे घटक आहेत, सर्वांनी सहकार्य केलेलं आहे। बाजार समितीच्या बरोबर महानगरपालिकेने पण सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी त्याच्या प्रकारचे आम्ही टॉयलेट, मोबाईलच्या बाबतीमधल्या टॉयलेट वगैरे बाकीच्या सगळ्या सुविधा देतोय। जेवणाची व्यवस्था आम्ही करतोय, आपण बघितलं असाल। आणि 2 दिवसामध्ये आम्ही घेतलेल्या आढावाचा परिणाम दिसतोय की आज सगळीकडे साफसफाई स्वच्छता झालेली आहे आणि पाण्यापासून सगळे आम्ही टँकरपासून सगळे उपलब्धता करतोय। साधारणतः 2-1 लाख लोक आम्ही या नवी मुंबईच्या पाची मार्केटमध्ये आपण त्या ठिकाणी थांबवण्याचा विचार करतोय। विशेषतः मनोज जरांगे पाटलांना आम्ही कांदा बटाटा मार्केटमध्ये थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर महिला भगिनींना फळ बाजारामधल्या असलेल्या आमच्या एक कमर्शियल बिल्डिंग आहे, जिथे आम्ही 10-15 हजार महिला भगिनींना तिथे थांबवू शकतो, अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। बाकीच्या महिला भगिनींना आम्ही कांदा बटाटा मार्केटमध्येच व्यवस्था करतोय। बाकीचे सगळे लोक इथे उपस्थित राहणार आहेत, त्यांची जेवणाची व्यवस्था आता ते कसं आहे किती वाजता पोहोचत आहे त्याच्यावर तर खरं अवलंबून आहे। पण आम्ही तयारी सगळी सर्वांनी आम्ही ट्रान्सपोर्टर असतील, व्यापारी असतील, आमचे धुमाशेट वगैरे आम्ही सगळ्या लोकांनी केलेली आहे। सगळ्यांनी सहकार्य केलं, विशेषतः त्यांनी कुठली जात पात धर्म वगैरे बघितलं नाही आणि सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे। हा पनवेलवरून निघाल्यानंतर CBD वरून पाम बीच मार्गे हा मोर्चा इथे येईल। पाम बीचमध्ये आल्यानंतर आम्ही इथे त्याच्या प्रकारची सभा जर उशीर झाला तर धान्य मार्केट किंवा ते समन्वयक ज्याप्रमाणे कुठं सभा घ्यायची ठरवतील तिथं घेतील। सकाळी झेंडावंदन हे बाजार समितीचे इथं केल्यानंतर ते मुंबईला जात असताना शिवाजी चौकामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी होईल, तिथे थोडासा संबोधित करतील आणि मग पुढे जातील, अशा प्रकारची नियोजन दिसतंय। नक्कीच आपण पाहतो की आज रात्री या ठिकाणी पोहोचल्यानंतर उद्या सकाळी APMC मार्केटला 26 जानेवारी निमित्त मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते झेंडावंदन होईल आणि त्यानंतर वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छोटोखानी सभा होत वाशीवरून मानपूरच्या दिशेला, मुंबईच्या दिशेला हा मोर्चा जाईल। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।